नांदेड जिल्ह्यातील भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन आहे आणि तेथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत आहेत। तर आता या मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामधून त्यांचे समर्थक निघत आहेत। तर या ठिकाणी त्यांचे समर्थक वगैरे आहेत। तर साधारण दादा नमस्कार। नमस्कार। कशा संदर्भामध्ये आपण तिकडे जात आहे? आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब कंधार लोहा येथे येणार आहेत। आम्ही शेळगाव गाव देगलूर तालुका इथून आम्ही सभा मेळावा करण्यासाठी आम्ही निघालोत। तर ह्या सभेच्या संदर्भात आम्ही शेळगावून कमीत कमी 25-30 लोक आम्ही चाललोत। मी शाखा प्रमुख आहे आणि माझं नाव साईनाथ हनुमंतराव पलवार आहे। ओके। तर असं देगलूर तालुक्यामधून शेळगावमधून जसं तुमच्या एका गावामधून निघतात तर तसे बाकी गावामधून सुद्धा निघालेले आहेत का? जवळजवळ 50 लोक आहेत आमच्या गावचे। आपले शिंदे साहेबांचं परत त्यांचं कार्य आम्हाला पटलं म्हणून आम्ही शेळगावमधून 51 लोक निघाल्या। ओके। तर साधारण आता तुमचे आता किती लोकांनी किती गाड्या आहेत आणि किती प्रमाणाच्या संख्येमध्ये तुम्ही तिथं जाणार आहात? एकूण 4 गाड्या आहेत शेळगावमधून आणि शिंदे साहेबाचं एकदम चांगलं कार्य पडलं आहे म्हणून शेळगावचे 4 गाड्या नाही म्हटलं तर मी 50 ते 60 लोक आम्ही शिंदे साहेबाच्या कंधार तालुक्यात कंदूर तालुक्यात जाते रे। आणि इथं हेणगाव वडापावसाठी एकदम स्वादिष्ट आहे म्हणून याचा आनंद घेण्यासाठी इथं खाण्यासाठी आल्या आणि भेट बी देण्यासाठी आल्या। हेणगाव पाव एकदम चांगलं उत्तम सोयी आहे आणि हेणगाव पाव एकदम स्वादिष्ट आहे। साठी सगळ्यांनी यावं। साधारण हा कार्यक्रम किती वाजताचा आहे? 5 ते 6च्या दरम्यान सभा होणार आहे। ओके। तर हे होते शिवसेनेचे कार्यकर्ते देगलूरवरून ते निघाले आहेत लोहाकडे आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या कार्यक्रमाला येत आहेत। तर आपली नजर त्या पण कार्यक्रमावर असणार आहे। तर पाहत रहा भावेश मीडिया देगलूर।